बार्शी तालुका ते कुठल्या माध्यमातून केलेलं आहे, शासकीय कुठली योजना आहे, ते कशी चालते, यासाठी आपण एक ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो आहोत. चला तर मग शेतकरी आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून ऐकूया. सर्वप्रथम त्यांचं नाव सांग. माझं नाव श्रीकांत बाळासाहेब पाटील, राहणार शेलगाव होळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बरं. हा मी बायोगॅसचा प्लांट करून एक 15 दिवस म्हणजे एक 15 दिवस लागले तयार व्हायला. बरं. आणि ह्या 8 दिवसात चालू झालेला आहे. हां. 8 दिवसात चालू झाल्यापासून माझं एक 10 माणसाचं कुटुंब आहे. बरं. 10 माणसाचं कुटुंब आहे. तर या 10 माणसाचा स्वयंपाक आज या 8 दिवसात एक दिवस ही चूल पेटवायची वेळ आलेली नाही आमच्यावर. बरं. इतका बेस्ट गॅस चालत आहे. हां. आणि आमच्या बायांना इतका म्हणजे सुख लागलंय ह्या गॅसमुळं की भरपूर एकदम चांगलं व्यवस्थित स्वयंपाक बी चांगला होतोय आणि भरपूर चूल पेटवायची गरज नाही, दूर नाही. सगळं काही व्यवस्थित आमच्या बायांचं स्वयंपाक हे होतंय. एकदम आनंदी आहेत बाया. ह्याच्या अगोदर स्वयंपाक कशाला होता? ह्याच्या अगोदर आपली चूल सरपण ही गोळा करून आणायचं शेतातनं. फार त्रास होत होता 15 बायकांना. माणसाचा स्वयंपाक चुलीवरती करायचा. हा, 15 माणसाचा स्वयंपाक. आधी आमच्या इथं LPG ही असला दुसरा कुठलीही म्हणजे गॅस ही नव्हता काहीच. बरं बरं बरं. आमच्याकडे एक 7-8 जनावर आहेत, 2-4 म्हशी, बैल ही सगळी मिळून. तर आम्ही फक्त 4च म्हशीचं जे ह्याच्यावर आहेत कॉन्क्रीटवर जनावर, कारण का त्या शेणामध्ये खडं ही जाऊ नये म्हणून कॉन्क्रीटवर जनावर बांधतो. आणि ती कॉन्क्रीटवरच्या 4 पाट्या रोज सकाळी असं मिक्स करून, 4 पाट्या फक्त 4 पाट्या मिक्स करून शेण पाण्यात टाकतो. बरोबर. त्या 4 पाट्यावर 15 माणसाचा स्वयंपाक सरळ इजी होतो, सकाळ संध्याकाळ. बघितलं का, फक्त 4 पाट्यावरती कमीत कमी 15 ते 20 माणसाचा स्वयंपाक होतो. बरं, गॅसची काय भाव आहे सध्या आता? गॅसचा भाव एक सरासरी आता सध्या 1100-1200 रुपये आहे वाटतं. काय आता ह्या महिन्यात आम्ही भरलेलाच नाही. आणि 1200 रुपयाचा गॅस घेतलं किती दिवस जातोय? 1200 रुपयाचा गॅस भरला तर आम्हाला 15 माणसाला एक 15 दिवस किंवा 20 दिवस जातो जास्तीत जास्त. चूल जर पेटवले तर 1 महिनाभर. बरं बरं बरं. पण ती सोपं नाही की. ती सोपं नाही. पैसा भरपूर जातोय. गॅसचा भाव कंटिन्यू वाढतो, दर महिना 2 महिन्याला वाढतात भाव. हा, गॅसचं भावाचं काय कधी कमी होतंय कधी जास्त होतंय. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सुरुवातीला गॅसची किंमत फक्त 300 रुपये, 300-350 होती. आज 1200 पर्यंत गॅस गेलेला आहे. बरोबर आहे का? अजून काय म्हणता येईल? नाही, एकदम आम्हाला भारी वाटतंय ही गॅस चालू झाल्यावर. आमच्या इथं बायांना भरपूर सुख मिळालेलं आहे. कुठल्या स्कीम मधनं घेतलेला आहे गॅस? ही राष्ट्रीय कृषी ह्याच्यातनं स्कीममधनं घेतलेलं आहे, कृषी खात्यामधून. अनुदान काय मिळालं का त्याचं? अनुदान अजून नाही जमा झालेलं, पण होईल जमा. किती जमा होते अनुदान तरी? अनुदान सरासरी 23 ते 24 हजारापर्यंत जमा होईल. बरं बरं बरं. आणि खर्च माझा झालेला आहे एक 1000 वीट बारकी, वाळू, खडी, सिमेंट, काय थोडं लोखंड वापरलंय. सगळं असं सगळं मिळून टोटल खर्च एक 40 ते 45 हजारापर्यंत जाईल. बघितलं का, 40 ते 45 रुपये खर्च झालेला आहे फक्त. पण महत्त्वाचं म्हणजे काय, जे शहरात ग्रामीणमध्ये राहतात त्यांच्यापाशी 4-2 म्हसर आहेत किंवा गाई म्हशी आहेत, त्यांच्यासाठी अतिउत्तम अशी शासन स्कीम आहे. आणि 50,000 रुपये खर्च होतो. 50,000 खर्च झाल्यानंतर सुद्धा पण शासनाकडून त्यांना काय ते 20-22 रुपये मिळतात. राहिला खर्च त्यांचा स्वतः वैयक्तिक 25,000 रुपये होतो. पण तेही 25,000 रुपये तुम्ही जर वर्षभर जर हा गॅस वापरला तर ते तुमचं फिटून जातं. आणि हा गॅसची वाटतं कमीत कमी 15 ते 20 वर्ष काही तर सर्व्हिसिंग करावं लागत नाही. 15 वर्ष बिंदासपणे चालतो. मग
मग ह्याचा भाव जर सरासरी काढायची म्हणलं तर काहीच पडत नाही. मग असं वाटतं की प्रत्येक ग्रामीण भागात या स्कीमचा लाभ व्हायलाच घ्यावा पाहिजे. आणि ही योजना राबवावी. अजून एक ऐकू. काय सगळ्या वाटतं? सर्व शेतकऱ्यांना ज्याच्याकडे 4 जनावर आणि वस्तीवर जो शेतात राहतो शेतकरी बरोबर. त्यानं अवश्य करावं. एकदम काळाची गरज आहे, एकदम चांगलं आहे. कारण का ह्या जी मी रोज 4 पाट्या शेण टाकतो बरं. त्या शेणाचं बी ती वाया नाही जात माझं. ती शेण 1 नंबरचं खत मला ती भेटतंय त्याच्याबद्दल. तो पण खत तुम्ही शेतात टाका. ते खत मी माझ्या ऊसाला पाट पाण्यात असं सोडून देतो. एक मोटर बारकी टाकून पाट पाण्यात डायरेक्ट मी ती सॅलरी सोडून देतो. बरं बरं त्या पायी एकदम नैसर्गिक शेती माझी 1 नंबर. मी ऊसाला कुठलंही रासायनिक खत वापरत नाही. अरे वा. ह्या वर्षी ह्या 8 दिवसात 1 डोस दिलेला आहे ते स्लरीचा. मी त्याच्यानंतर ऊसाला काहीच केलेलं नाही. बरं बरं बरं. ऊस 1 नंबर हिरवागार झालेला आहे. बघितलं का, आपल्या घरचा स्वयंपाक बी त्याच्या गोबर गॅसवरती होतो. नंतर तेच खात पुन्हा आपण शेतामध्ये वापरू शकतो आणि त्याचं नैसर्गिकमध्ये आपण नॅचरल खाऊ शकतो. पालेभाज्या म्हणा किंवा शेती कुठलंही असेल, बाहेरचा इतर खतही आणायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा सांगतात की प्रत्येक शेतकऱ्यानं हे बसवलं पाहिजे आणि हे राबवलं पाहिजे. कारण ह्याचा आयताच खात शेतामध्ये टाकायला पण मिळतो आपल्याला. बाहेरच्या खाताची आवश्यकता बी पडणार नाही. अजून काय म्हणता येईल? अजून काय नाही, पण मला एवढं वाटतं की सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. कारण का एकदम बेस्ट आहे. ह्याला काय जास्त परत काय खर्च नाही, कुठलाही मेंटेनन्स नाही, काय नाही. एकदा चालू झाले की फक्त तुमचं रोज ताज्या 4 पाट्या शेणाच्या लागतात. ती डवळून मिक्स करून जर टाकलं का नाही तेवढंच कष्ट आहे. काय कष्ट आहे तेवढं आपण तर असं शेण तर काढतो सहजासहजी जनावरांचं. बरोबर काढतो. ती शेण उकारड्यावर जे टाकायचं ते डायरेक्ट त्या गोबर गॅसचं जे हौद असं त्यात टाकायचं आणि पाण्यात मिक्स करून सोडून द्यायचं. झालं, दिवसभराचं काम झालं, त्याच्याकडे जायचंच नाही परत. संध्याकाळी टाकायची गरज पडत काहीच नाही. एक टाइम कुठलं जरी टाकलं तरी चालतंय. किंवा तुम्हाला टाकू वाटलं तरी संध्याकाळचं संध्याकाळी टाका किंवा सकाळचं सकाळ टाका. पण 4 पाठीवर दिवस 4 पाट्यावर अख्खा दिवस जातोय. काही किती दिवस झालं तुम्ही वापरताय? मी आता 15 दिवस झालं माझं चालतंय गॅस. बघितलं का, 15 दिवस झालं हे वापरतात. 4 पाट्या एकदा दिवसात टाकले की परत टाकायची गरज पडत नाही. संध्याकाळी टाकू वाटलं तर टाकायचं, तरीही गरज लागत नाही. याची सविस्तर माहिती आपण कृषी अधिकारी त्यांचे असतील त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि ह्याच्या स्कीम काय आहेत, कसा आहे, त्याचा कसा निधी मिळतो याची उर्वरित माहिती आपण अजून देऊया. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. पंचायत समितीमधील कृषी विभागामधील विस्तार अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्या गोबरगाची संपूर्ण माहिती आपण ऐकूया. चला तर मग सर्वप्रथम त्यांचं नाव घेऊया आपण. नाव सांगा. नमस्कार. हां. दीपक चव्हाण, विस्तार अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती बार्शी. बरं. ह्या गोबरगाची संपूर्ण माहिती सांगा आम्हाला, किंवा कुठले शेतकरी राबवू शकतात, कुठले नाही, डॉक्युमेंटली काय काय लागतं. आपल्याला तशी तर शेतकऱ्याची कोणती अट नाही. बरं. जे या लोकांकडे 7/12 आहे, हां. म्हणजे आपल्या अटीची पूर्तता म्हणलं तर 7/12 आहे हां आणि 3-4 जनावर आहेत, हां. अशा शेतकऱ्याला आपण ते राबवू शकतात. ते बरं. त्यासाठी काय किती जनावर लागतात, काय लागतंय? कमीत कमी 3 ते 4 जनावर असतील तरी एक 4 ते 5 माणसाच्या कुटुंबाला सफिशियंट आहे ते. त्याच्यामध्ये पुढचे जर शेतकऱ्याला जर करायचं असेल त्याला डॉक्युमेंटली अजून काय काय लागतं? काय नाही, 7/12 8, बँक पासबुक, आधार कार्ड आणि जे LDO आहेत म्हणजे पशुवैद्यकीय बरं. डॉक्टर आहेत त्यांचं जनावर असल्याचा दाखला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी त्या स्कीमचा लाभ घेतलेला आहे? आतापर्यंत तर थोडंसं मी नवीन असल्यामुळे नाही सांगता येणार, पण 1982 सालापासून झालेली ही स्कीम आहे. बरोबर. आणि आता ज्यावेळेस मी इथं आलो बार्शी तालुक्यात त्यावेळेस 11 लोकांना आता आपण लाभ दिलेला आहे. बरं. लाभाचे ते कागदपत्रे पूर्तता केल्यानंतर त्यांनी गॅस बांधल्यानंतर त्याला कमीत कमी किती अनुदान मिळतं आपल्यातर्फे? ही स्कीमच मुळात दोघांची आहे, म्हणजे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची. केंद्र सरकारने राज्य सरकार राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन असं या स्कीमचं नाव आहे. बरं. मग हे केंद्राचे असल्यामुळं केंद्राकडून आपल्याला 2 घनमीटर पासून 4 घनमीटरच्या बायोगॅसला 14,350 रुपये 2022-23 सालासाठीचं अनुदान होतं. ते जर वेळेस वाढू शकतं, ते म्हणजे बदल होऊ शकतो. आता टोटल शेतकऱ्याच्या अकाउंटला किती पैसे पडतात हे स्कीम राबवल्यानंतर? आता ह्या वर्षी 2022-23ला शेतकऱ्यांना 14,350 रुपये केंद्राचे. बरं. आणि आपल्या ZP किंवा महाराष्ट्राचे 9,000 रुपये, सोलापूर ZP टोटल रक्कम टोटल 23,350 रुपये. बरोबर. आणि साधारणतः याचा खर्च 1,000 म्हणजे 4 घनमीटर 6 घनमीटरचा जर बांधायचा असेल तर
एक 1000 ते 1200 वीट लागते, जास्तीत जास्त 1500 विटापर्यंत. बरोबर. एक सव्वा ब्रास वाळू वाळू, हा. किंवा जर वाळू मिळत नसेल तर ते डस्ट वगैरे खडी, वगैरे, हा, हा. आणि 12 ते 15 पोती सिमेंट. बरोबर. म्हणजे असं एकूण साधारणतः अंदाजे खर्च म्हणलं तर आपण काय करतोय शासन की त्यांना वस्तू घ्यायचे पैसे देतोय आपण. बरोबर. हा, हा, म्हणजे साधारण ढोबळमानाने जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर हा. म्हणजे एक 25-25 हजार रुपये यांचं जे काय वस्तू घ्यायला खर्च होतोय हा, त्या, हा, हा. तर ते आपल्याकडून मिळतंय. फक्त बरोबर, त्यांना बरोबर. मजुरीची रक्कम, मग मजुरीसाठी असे घरं बांधणारी माणसं ही चालणार नाहीत, कारण ह्याच्यासाठी स्किल्ड लेबर याची लागते. माणसं मिळतात का आपल्याला? याची माणसं आपल्या बार्शी तालुक्यात भरपूर आहेत. बरोबर. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर हे आपल्या कृषी विभागाकडे ती लोक स्वतः त्यांना पण काम पाहिजे असतं. बरोबर आहे, आणि आपल्याला गरज असते. आपल्यालाही गरज असते, आपल्यालाही लाभार्थीची ती बांधकामं पूर्ण करून द्यायची असते. बरोबर. त्यामुळे त्या लोकांचे कॉन्टॅक्ट कृषी विभाग पंचायत समितीतून मिळतंय. सर्वसाधारण ही स्कीम राबवायची म्हणलं कमीत कमी किती जनावर लागतात त्याला? म्हणजे एखादं छोटंसं कुटुंब जर असेल 4-5 माणसं. 4-5 हा. माणसाचं, तर एक 3 ते 4 जनावर असतील बरं. तर ते व्यवस्थित सकाळी 1 तास, हा. 2 पाट्या शेण टाकल्यानंतर हा. संध्याकाळी 1 तास, म्हणजे पूर्ण त्या कुटुंबाचा स्वयंपाक होऊ जातो. बरोबर. मला काय म्हणायचं आहे माहितीये का, समजा तू त्याच्यामध्ये शेण कालवून टाकतो, हा तर ते कंटिन्यू टाकावं लागतंय. कंटिन्यू रोज टाकायचं. बरोबर. रोज 1-2 पाटी कंटिन्यू फ्लो चालू ठेवायचा. बरोबर. हा. म्हणजे रोज जेवढं टाकतात तेवढं इकडे वापर होतो. इकडे वापर होतो. बरोबर. आणि त्याचं जे बाहेर पडलं त्याचं काय करतं पुन्हा? बाहेर पडलेलं त्याच्यामुळे त्या स्कीमलाच परत ऍडिशनल नाव केलेलं आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन. बरोबर. ते जे स्लरी आहे, हा. ते स्लरी शेतात परत आपल्या, आता काही ठिकाणी जिथं म्हणजे पंढरपूर भाग असेल, द्राक्षेचा पट्टा असेल, ती लोक स्लरीसाठी बायोगॅस बांधायला लागली ती. बरोबर. म्हणजे का तर मल्टीपर्पज यूज होत आहे. न वापरता हे खत हा, सेंद्रिय खत होत आहे. हे ड्रिप मधनं पण सोडलं जाते स्लरी. बरोबर. परत ही जे वाळवून ज्याला म्हणजे स्लरी सोडायची व्यवस्था नसेल, आता ऊसासारख्या ठिकाणी वगैरे, तर तिथं हे पण म्हणजे असं काय म्हणते, वाळलेलं पण शेण टाकू शकता तिथं. बरोबर. त्या ह्याच्यातून निघालेलं. याच्यासाठी काय कुठला संपर्क नंबर काय आहे का तुमचा, म्हणजे की तुमच्या भेट देण्यासाठी किंवा इतर माहिती काढण्यासाठी याच्यासाठी विभागातर्फे? आमच्या विभागासाठी म्हणलं किंवा तर कुठला काउंटर आहे का काय? काउंटर वगैरे असं काय नाही, पण तुम्ही डायरेक्टली पंचायत समिती येथे येऊन माहिती चौकशी करू शकता का? कृषी विभागात चौकशी करू शकताय. बरोबर. तिथं तुम्हाला सविस्तर सगळी माहिती आमच्या विभागाकडनं दिली जाईल. ह्या गोबर गॅसचं तुम्ही माहिती संपूर्ण सांगितली खरं, पण आजकाल जे लोक गॅस वापरतात, LPG असेल किंवा भारतचा असेल, इंडियनचा असेल, ह्याची तुलना थोडक्यात सांगा की त्याची लोकांनी का वापरावं? तुलना सांगितली तर लोकांच्या लक्षात येतंय, पण थोडंसं अवेअरनेस म्हणजे लोकांच्या बाबतीत नसतोय, कारण जे मिळतंय सहजासहजी ते घ्यायला लोक लवकर धजत नाहीत. बरोबर आहे. पहिली गोष्ट तसं म्हणलं तर आजच्या म्हणजे गॅसच्या जर किमती बघितल्या तर एक 1000-1200 रुपये तरी चालू गॅस आहे. आहे. बरोबर. एक साधारण 1000 रुपये धरून चाला. एका कुटुंबाला एक महिन्याला जरी म्हणलं तरी एक 12,000 रुपये वार्षिक खर्च आहे. बरोबर. मग आपला जी बायोगॅस आहे त्याचे कमीत कमी 15 वर्ष लाईफ. बरोबर आहे की 15 वर्ष लाईफ गुणुले जर 12,000 रुपयानं केलं तर 1,80,000 रुपये होते. साहजिकच आहे. साहजिक आहे. मग 1,80,000 रुपयाच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर यांचा खर्च 40,000 ते 45,000 रुपये झाला असेल. बरोबर. मग 40,000 ते 45,000 खर्चात आपण 23,000-24,000 रुपयांना रिटर्न देतोय. बरोबर. म्हणजे 50% रक्कम यांना मिळते. बरोबर आहे. राहायला फक्त 25,000 रुपये. 25,000 रुपयाचा. बरोबर. 25,000 रुपये मध्ये यांना 15 वर्ष. बरोबर आहे की लक्ष देऊन ऐका. 15 वर्ष बरोबर गॅस मिळतोय. कुटुंबाला पाहिजे तेवढं गॅस अनलिमिटेड, म्हणजे असं काही बंधन नाही. अनलिमिटेड गॅस पण आणि पुन्हा आणि परत खताचा वापर. बरोबर आहे. आणि खत एक नंबर. बरोबर आहे की म्हणजे गवतही उगवत नाही. महत्वाचा विषय, कारण तावून सुलाकून निघालेला असतंय. बरोबर. महत्वाचं म्हणजे त्यातून मिथेन हा वायू तयार होतो. 60% मिथेन तयार झाल्यानंतरच हा गॅस तयार होतो. बरोबर. तर आता इतर शेतकऱ्याला करायची असली किंवा ग्रामीण मध्ये अजून इच्छुक लोक असतील, ही प्रोसेस किती दिवस होती कंप्लीट? म्हणलं प्रोसिजर आपल्याकडून पूर्ण होते. फक्त अनुदानाचा जो पिरियड आहे तो थोडस अनुदान आता केवढे सगळे प्रोसेस केले म्हणलं तर अनुदान जमा होईलच. पण 100% होणार. करायला आपल्याकडनं काही अडचण नाही. पण लोकांना कसं आहे की पैसे पाहिजे असतात. नाही, कागदोपत्री तुम्ही क्लिअर राहिलात तर तुम्हाला पैसे मिळणारच. पण ते काय किती दिवसात प्रोसेस पूर्ण आता सध्याची प्रोसिजर अशी आहे की आपण झेडपीचं अनुदान वितरित केलेलं आहे. बरोबर. ज्या लोकांनी आपल्या बार्शी तालुक्यात यावेळेस 11 लोकांनी केलेलं आहे, तर त्या 11 लोकांना आपण झेडपीचं जे अनुदान आहे आपलं 9,000 रुपयाचं
ते आपण वितरित केलेलं आहे, त्यांच्या खात्यावर पण डीबीटीच्या माध्यमातून पोच झालेला आहे. अरे वा, बरं बरं बरं. आणि जे आता जो आपला हप्ता आहे हां तो जून एंड पर्यंत, म्हणजे आता जून चालू झाला हां हां. त्या एंड पर्यंत येईल असं आम्हाला आमच्या ऑफिस मधून कळालेली आहे बातमी. बरं बरं. शेवटचा एक प्रश्न की आता जे LPG गॅस निघालेत म्हणजे ते कुठले भारतचा असेल, इंडियन असेल, इंडियन असेल, हां. त्याच्याबद्दल काय म्हणता येईल? म्हणजे भाव त्या वाढला किंवा ह्याच्याबद्दल काय सांगतील थोडक्यात? आता महत्वाचा विषय काय माहितीये का, आज मगा आपल्या शेतकऱ्यांनी बी सांगितलं बरोबर आहे की? की बाबा भावाचं, कारण आमच्यापेक्षा त्यांचं महत्वाचं योगदान बरोबर आहे. आहे. का मग तर त्याच्याबद्दल का सांगा मला की इतर ऐका. शेतकरी लोकांनी तुमच्याकडे आवर्जून ती स्कीम राबवली पाहिजे, तेच घेतली तुम्हाला पाहिजे, सांगतोय मी. त्याचा फरक सांगा लोकांनी फक्त. 1,000 रुपये साधारण धरून चला. बरोबर आहे की? एक 12 महिने एका कुटुंबाला जर एक सिलेंडर 1 महिन्यासाठी लागत असेल तर 12,000 12,000 रुपये 12,000 झाले. झाले, बरोबर आहे की? मग आता जे आपण जे लोकांना प्रमोट केलेलं आहे हे, हां हां. तर ह्याचं लाईफ 15 वर्ष, मिनिमम 15 15 वर्ष वर्ष, धरून बरोबर, चला. हां. 12 गुणिले 15 केलं तर जवळजवळ 18 लाखाच्या आसपास जात हे. बरोबर आहे. हां मग हे असं जर तसा हिशोब करत गेलं हां. तर हे एकदम परवडेबल आहे. ह्याचा की 40,000 ते 45,000 रुपये खर्च आहे. त्यातलं अनुदान तुम्ही देताय? त्यातली 50% रक्कम देताय. हां. मिळते म्हणजे शेतकऱ्यांना. शेतकऱ्याचं किंवा जो कोणी स्कीम राबवणार त्याचं फक्त 25,000 रुपये जाणार आहे 25,000 रुपये जाणार आहेत 15 वर्षासाठी. 15 वर्षासाठी. बरोबर आहे की? म्हणजे किती प्रॉफिट मध्ये हां हां बरोबर राहणार आहे. आहेत. हां हां आणि हा झाला फक्त LPGचा किंवा गॅसची तुलना केली बरोबर तुम्ही. आहे पण स्लरी जे मिळणार आहे, जे शेतीसाठी. शेणखत मिळणार आहे शेतीसाठी, शेतीसाठी, बरोबर, हां. सेंद्रिय शेती करायसाठी, हां, हां. ते एकदम त्याचा उच्च मोठा प्रतीचं फायदा उच्च होणार प्रतीचं मिळणार आहे. आणि बरोबर. त्याचा फायदा इव्हन शेतीसाठी. त्या ह्याच्यातून आपल्या शेणातून तण तरी उगवल, बरोबर पण आहे. ते ताहून सुलाकून निघाल्यामुळे त्यातून तण सुद्धा उगवायची हां हां हां. म्हणजे प्युअर खत प्युअर शेतीसाठी खत उपयोग होतो. मिळणार. ओके. आणि मग सांगितलेलं तसं त्या लाभार्थ्यांनी जसं सांगितलं हम्म. किंवा माझा ऊस चांगला आहे हे ते काय ते परत खतामुळेच आहे, हां. खतामुळेच म्हणजे सांगायची वेगळी गरज नाही. आणि आज सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे. धन्यवाद, चांगली माहिती दिली. म्हणलं जर इतर कुठल्या शेतकऱ्यांना जर स्कीम राबवायची असेल तर पंचायत समितीमधील कृषी अधिकारी आहेत, विस्तार अधिकारी आहेत, त्यांच्याशी एकदा संपर्क साधा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. मित्रांनो, आपण ज्या घरात आलो आहोत त्या घरामध्ये गोबर गॅस नुकताच लावलेला आहे आणि तेथील काही महिला आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया की नेमकं काय वाटतं त्याच्यामध्ये, किंवा चुलीपासून काय वाटतं, गॅसपासून काय वाटतं, याचं सविस्तर आपण त्यांच्याकडून ऐकूया. तुमचं नाव सांगा. अनुसाहेब बाळासाहेब पाटील. गाव कुठलं तुमचं? शेलगाव, होळे शेलगाव. किती दिवसापासून चालू केलं गॅस? 15 दिवस झालं चालू केले. बरं, काय काय म्हणजे कष्ट ऐकलं याला? नाही लय कष्ट चांगलं आहे. आता काय नुसतं पेटवायचंच काम आहे त्याला. बरं बरं बरं. हं. किती सेम टाकतो तुम्ही सुरुवातीला? आणि रोज पहिलं लय टाकले, 2-3 टेम्पो टाकले ते. बरं बरं बरं. हं. आणि आता रोज आपलं जनावराचं निघतंय 2-3 पाट्या तेवढं टाकतात. बरं. आणि सगळा स्वयंपाक होतोय. 10-12 माणसाचं कुटुंब आहे माझं. हम्म. हा, सगळा स्वयंपाक होतोय त्याच्यावर. कसली चूल पेटवली ना. गोबर गॅसचं चांगलं आहे, आपण हे त्यांच्याकडून ऐकूया. नाव सांगा तुमचं. अनुसाहेब बाळासाहेब पाटील, बरं. राहणार होळे शेलगाव. काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? मग छान वाटतंय. आता काय चूल पेटवायची नाही, काय नाही. हम्म. हा. चांगलं काय वाटतं नेमकं तुम्हाला? चूल वाटते का गोबर गॅस वाटते का? गॅस चांगला वाटतोय की. कुठला गॅस? ही काय गोबर गॅस. बरं. किती सेम टाकता तुम्ही रोजचं? रोजचं 3 पाट्या शेण टाकता आम्ही. 3 पाट्या सेम टाकल्यावर किती गॅस म्हणजे स्वयंपाक किती 2-3 होतो? तास चलतोय. सकाळ धरून 11-10 वाजतो चलतोय. घरात किती माणसं आहे स्वयंपाकात? 10-12 माणसं येते. 10 माणसं स्वयंपाक होतो? होय होय होतोय. बरं बरं. म्हणजे चांगलं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे गोबर गॅस चांगला वाटतोय? चांगला वाटतोय. हा. दुई सांज बी स्वयंपाक ह्याच्यावरच आहे. आता 15 दिवस झालं. बरं बरं. हा, चूल कसलीच आम्ही पेटवली नाही. हा हा. हा. स्वयंपाक कोण कोण करते त्याच्यावरती? आणि ही काय नाथ असते, मी असते, सुना असते त्या दोन. अवघड काय नाही त्याच्यावर? नाही नाही, काय अवघड नाही. हा. चांगलंय. मला तर लय बरं वाटतंय. रोज चुली पुढे जावं लागत होतं, आपलं हे चांगलंय. किती खर्च आला कमीत कमी करायला? ह्याला मस्त आलाय 45,000 आलाय. बरं बरं. वरनं काहीतरी मिळते की? मिळते. आता काय देते काय कुणा ठेवता, किती देते ती काय. तू पण स्वयंपाक करते ना त्याच्यावरती? हो, मी पण करते. काय वाटतं त्याच्यात तुला स्वयंपाक करू? हे गॅसवर स्वयंपाक केला छान वाटतं. जरा मोठ्यानं. स्वयंपाक करायचा म्हणल्यावर हा. असं म्हणजे गॅसची बचत होती. हा हा. कुठल्या गॅसची? गोबर हे आपल्या गॅसची बचत होती. चांगलं ते हे चांगलं म्हणलं. हा गॅस आहे चांगला. त्याला किती होते महिन्याला?
त्याला महिन्याला एक टाकी. हा, किती जास्त पैसे कुटुंब असल्यावर एका महिन्याला एक गॅसची टाकी वापरायची म्हणजे 1200 रुपये लागते. इंडियनचा गॅस वापरता ना तुम्ही, हा. तर कमीत कमी महिन्याला तुम्ही किती एकदा भरून आणतात हा, चाल किती रुपये देतात त्याला महिन्याला? 1200 रुपये. 1200 रुपये कंपल्सरी द्यावं लागायचे. हो, घरात माणसं compulsory. किती येत्या? या घरात 10-12 माणसं आहेत. 10-12 माणसं म्हणलं तर कमीत कमी तुम्हाला महिन्याला एक टाकी लागणार 100%. हो. बरोबर आहे का? मग आता हे आल्यापासून काय बरं वाटतंय का नाही? हो बरं वाटते. हम्म? कारण हा गॅस कधी संपत नाही. हा, संपत नाही, बरोबर, हा. आपल्याला जेव्हा वापरायचा तेव्हा आपण वापरू शकतो. फक्त येऊन जाऊन तेवढं शेण टाकावं लागतं. हा, छान. शेण कसं टाकतो तुम्ही त्याच्यामध्ये? पाटीत भरतून त्याच्यात टाकतो बरोबर, त्याच्यात. म्हणजे काय लय कष्ट तर नाही नाही, की. नाही. जसं की ह्याला 1200-1300 रुपये देऊन हा आणायला जायचं आणि ठेवायला जायचं. हो. म्हणजे इथं काय एकदा घरामध्ये टाकलं की घरामागे टाकली की मग पुन्हा ही चालूच करायचा. नित्याने रोज टाकता का तुम्ही? हो. ह्याच्यावरती स्वयंपाक मध्ये सगळं पूर्ण होत असेल. हा, पूर्ण स्वयंपाक होतो. म्हणजे सगळ्या बंद पिन परत कुटुंबाचा. म्हणा किंवा बंद ही कमी जास्त पडत काय होत नाही नाही. का? अजिबात. 2 शेगड्या भरपूर चालते. आणि दोन्ही पण दोन्ही शेगड्या दोन्ही full चालतात. गरमी. फुल चालते त्या बरं बरं. आता किती दिवसापासून वापरतो तुम्ही कमीत कमी हे? 15 दिवस 15 दिवस झाले. बरं बरं बरं. मग इतर लोकांनी काय वापरावं का नाही वापरावं करून स्कीम मध्ये? हो वापरा. इतर लोकांनी हे स्कीम घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे? म्हणजे घ्यायला पाहिजे. बरं.